कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी क्रीमी लेअरची व्याख्या बदलली आहे। सरकारी कॅन्टीनवर गॅस टंचाईचं संकट ओढवलंय। चीनचा नवीन अल्पसंख्याक कायदा धोकादायक का आहे? जन्म नोंदणीचा दर महिन्याला आढावा घेणार आहे। NPSM मध्ये नवीन नियम लागू झालाय। आता खेळाडूंच्या तंदुरुस्ती चाचणीसाठी नवे नियम काढलेत। हंसिका मोटवानीचा घटस्फोट झालाय। या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत। नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे। आज 13 मार्च वार शुक्रवार। तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट। पॉडकास्टची पहिली बातमी आहे ओबीसी क्रीमी लेअर संदर्भातली। सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय क्रीमी लेअर संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय दिलाय। न्यायमूर्ती PS नरसिंह आणि R महादेवन यांच्या खंडपीठाने मद्रास, केरळ आणि दिल्ली उच्च न्यायालयांच्या निर्णयांना मान्यता दिली। तिन्ही उच्च न्यायालयांनी UPSC नागरी सेवा परीक्षेत ओबीसी दर्जासाठी पात्र उमेदवारांच्या पात्रतेची तपासणी केली होती। सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मोठ्या संख्येने ओबीसी उमेदवारांना आरक्षणाचे फायदे मिळू शकतील। याचा अर्थ असा की पूर्वी ओबीसी क्रीमी लेअर श्रेणीबाहेर असलेले अनेक उमेदवार आता ओबीसी आरक्षणाचे फायदे मिळवू शकतील। देशात संवैधानिक नियमांनुसार आरक्षण स्थापित केलं गेलंय, ज्या अंतर्गत शिक्षण, रोजगार आणि राजकीय प्रतिनिधित्वात आरक्षणाची व्यवस्था करण्यात आली। या संवैधानिक आरक्षण प्रणाली अंतर्गत ओबीसी उमेदवारांसाठी 27% आरक्षण लागू आहे। ही ओबीसी आरक्षण प्रणाली क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर श्रेणींमध्ये विभागली गेली आहे, ज्यामध्ये फक्त ओबीसी नॉन क्रीमी लेअर उमेदवारांसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे। यामध्ये फक्त 8 लाख रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या उमेदवारांना ओबीसी नॉन क्रीमी लेअर श्रेणीमध्ये स्थान दिलं जातं, तर यापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या उमेदवारांना ओबीसी क्रीमी लेअर श्रेणीमध्ये स्थान दिलं जातं आणि त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही। पॉडकास्टची दुसरी बातमी आहे गॅस टंचाईची। जागतिक पातळीवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका आता सर्वसामान्यांच्या ताटापर्यंत येऊन पोहोचलाय। देशभरात सुरू असलेल्या व्यावसायिक LPG सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे मुंबईतील महत्त्वाच्या सरकारी कॅन्टीनवर संकट ओढवलंय। मंत्रालय, मुंबई महापालिका मुख्यालय आणि आझाद मैदान येथील पोलीस कॅन्टीनमधील खाद्यपदार्थ गॅस अभावी गायब झालेत। खवय्यांचा मोठा हिरमोड होतोय। मंत्रालयासारख्या गजबजलेल्या ठिकाणी दररोज 2 ते 3 सिलेंडरची गरज असते, मात्र सध्या केवळ एकाच सिलेंडरवर संपूर्ण दिवसाचा गाडा ओढला जातोय। जर नवीन सिलेंडर मिळाले नाही तर कॅन्टीन पूर्णपणे बंद ठेवावे लागेल, अशी भीती कॅन्टीन व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे। या गॅस टंचाईचा सर्वाधिक परिणाम कॅन्टीनच्या मेनू कार्डवर झालाय। मंत्रालय आणि महापालिकेच्या कॅन्टीनमधील जवळपास 60 ते 70% पदार्थ सध्या उपलब्ध नाहीत। ज्या पदार्थांना शिजवण्यासाठी जास्त वेळ लागतो ते पदार्थ टाळण्यावर भर दिला जातोय। कॅन्टीन चालक केवळ मोजकेच आणि झटपट होणारे पदार्थ ग्राहकांना देत आहेत। पॉडकास्टची तिसरी बातमी आहे चीनच्या नवीन कायद्याची। चीनने एक नवीन कायदा मंजूर केलाय, ज्याचा उद्देश देशातील 55 अल्पसंख्याक गटांमध्ये सामान्य राष्ट्रीय ओळख निर्माण करणं आहे। टीकाकारांचं म्हणणं आहे की या निर्णयामुळे गैर-हान चीनी समुदायाची वेगळी ओळख आणखी कमकुवत होईल। त्याचं उल्लंघन करणाऱ्यांना फुटीरतावादी म्हणून शिक्षा होऊ शकते। जातीय एकता आणि प्रगतीला प्रोत्साहन देणे या शीर्षकाचा हा कायदा चीनच्या संसदेच्या वार्षिक अधिवेशनाच्या समारोपाच्या वेळी सादर करण्यात आला। रॉयटर्सच्या वृत्तानुसार 2756 लोकांनी बाजूने मतदान केलं, 3 विरोधात मतदान केलं आणि 3 जणांनी मतदानात भाग घेतला नाही। मसुदा कायद्यानुसार त्याचा उद्देश चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय एकता मजबूत करणं आणि चीनी राष्ट्राचं पुनरुज्जीवन पुढे नेणं आहे। चीनमध्ये अधिकृतपणे मान्यताप्राप्त 56 वांशिक गट आहेत,
त्यापैकी हान चिनी लोक सर्वात मोठे आहेत, जे 91% अधिक आहेत. तिबेटी, मंगोल, हुई, मांचू आणि उईघुर यांसारखे अल्पसंख्याक गट देशाच्या जवळजवळ अर्ध्या भागात पसरलेले आहेत, जो नैसर्गिक संसाधनांनी समृद्ध आहे. शिक्षण, गृहनिर्माण, स्थलांतर, संस्कृती आणि पर्यटन धोरणांद्वारे अल्पसंख्याक गटांना मुख्य प्रवाहात आणण्यावर हा कायदा लक्ष केंद्रित करतो. पॉडकास्टची 4थी बातमी आहे जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र वाटपाची. जन्म नोंदणी आणि प्रमाणपत्र वाटप हा केवळ प्रशासकीय दस्तावेज नसून त्याचा थेट संबंध राष्ट्रीय सुरक्षेशी आहे. या प्रक्रियेतील त्रुटी आणि विलंबित नोंदणीबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी अत्यंत गांभीर्याने काम करणं गरजेचं आहे. या विषयाचा आढावा घेण्यासाठी यापुढे दर महिन्याला नियमित बैठक घेतली जाईल, असे निर्देश महापौर रितू तावडेंनी दिले. मुंबईतील 23 विभागात विलंबित नोंदणीची संख्या केवळ 48 असताना एकट्या एम पूर्व विभागात ही संख्या 237 इतकी आहे. तक्रारीनंतर या नोंदणी रद्द करण्यात आल्या असल्या तरी अजूनही सर्व मूळ प्रमाणपत्र प्रशासनाने ताब्यात घेतलेली नाही. पॉडकास्टची 5वी बातमी आहे NPSची. पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने नॅशनल पेन्शन सिस्टीमच्या कॉर्पोरेट स्कीममध्ये मोठे बदल केलेत. ही योजना आता 2 विभागांमध्ये विभागली गेली आहे, सरकारी संस्था आणि गैर-सरकारी कायदेशीर संस्था. या व्यतिरिक्त काही प्रमुख NPS शुल्कांमध्ये देखील सुधारणा करण्यात आल्या आहेत. नवीन नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होतील. PFRDAने म्हटलं आहे की NPSची विद्यमान कॉर्पोरेट श्रेणी आता 2 भागांमध्ये वर्गीकृत केली जाईल. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातून. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून भारतीय खेळाडूंच्या वैद्यकीय व तंदुरुस्ती तपासणीसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून क्रीडा विज्ञान आणि संशोधनासाठीचे राष्ट्रीय केंद्र यांना फिटनेस चाचणी नियम व कार्यप्रणाली विकसित करण्याचे आदेश देण्यात आलेत. क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिम्पिक संघटना आणि सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना पत्र पाठवून ही माहिती देण्यात आली आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे समन्वयन साई करणार आहे. या प्रसंगी क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आलं की ही पावलं खेलो भारत नीती या धोरणानुसार उचलली जात आहेत. या धोरणात क्रीडा क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यावर भर देण्यात आला आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री हंसिका मोटवानीची. दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री हंसिका मोटवानी आणि तिचा उद्योजक पती सोहेल खतुरिया यांनी अधिकृतपणे वैवाहिक नात्याला पूर्णविराम दिलाय. हंसिकाने न्यायालयात परस्पर संमतीने विभक्त होण्याची याचिका दाखल केली होती. या प्रकरणात तिने पोटगी न मागण्याचा निर्णय घेतल्याचंही सांगितलं जातं. हंसिकाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलाने सांगितलं की विवाहानंतर काही काळच हे दाम्पत्य एकत्र राहत होतं. मात्र कालांतराने स्वभाव, विचारसरणी आणि जीवनशैलीतील मतभेदांमुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचं समोर आलं. न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेनुसार छोट्या छोट्या गोष्टींवरूनही मतभेद वाढत गेले. त्यामुळे एकत्र राहणं दोघांसाठी कठीण होत गेलं. अखेर दोघांनीही शांततेने आणि परस्पर संमतीने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय वृषाल करमरकर.